ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे कुसुम आणि मधुभाऊ आश्रमात असतात. ते मधुभाऊ सांगायला लागतात की सकाळी जेवढी पण लोक आली त्यांच्या तोंडात एकच होतं की सायली इकडे राहिली. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात की आपली प्रिया ही तन्वी नाही आहे. कुसुम सांगायला लागते की मधुभाऊ तुम्हाला आत्ता डाऊट येतो पण मला पहिल्यापासून डाऊट येत होता. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात की कुसुम आपल्याला एक काम करायचं आहे. या प्रियाचा आहे ना खोटारडेपणा आपल्या समोर आणायचं आहे आणि ही किती खोटारडी आहे आणि हिने रविराजांना कसं फसवलंय ते मला माहित आहे आणि मी सगळ्यांना सांगायला गेलो ना तो कोण माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. त्यापेक्षा मला ना जावई बापू ना विश्वासात घेतलं पाहिजे. तेव्हा मधुभाऊ तिला विचारतात की तुला काय वाटतं. कुसुम बोलायला लागतात की ते समंजस आहे पण ही प्रिया ही किती हलकट आहे आणि ते सांगत होते की प्रिया या दिवशी आश्रमात आली. मधुभाऊ सांगायला लागतात की तुम्हाला छोट्या तन्वीचा फोटो दिलास ना त्या प्रियाचा मी सत्य समोर आणेन. तेव्हा कुसुम बोलायला लागते तुम्ही काळजी करू नका मी सुभेदारांच्या घरी जाऊन नक्कीच हे काम करेन. मधुभाऊ बोलतात की काय झालं तरी पण आपल्याला सत्य शोधून काढलं पाहिजे आणि दोघं पण मिशनला लागतात. ते मधुभाऊ जेव्हा जेलमध्ये जातात तेव्हा इथे प्रिया मधुभाऊंना बोलतात की मला तुमचीवरच अपेक्षा आहे आणि तुम्ही मला जेलमधनं काढू शकता. आणि प्रिया बोलायला लागते मी तुम्हाला अडकवलं पण याचा मला खूप पश्चाताप झाला. या सगळ्याची मी माफी मागते आणि काय झालं तरी पण तुम्ही मला या तुरुंगातून सोडवा. मधुभाऊ बोलतात की मी तुझी मदत करायला आलो पण आतापर्यंत जे पण सत्य असेल ते मला सांगशील ना मग तुझी मी मदत करेन. प्रिया बोलायला लागते तुम्ही असं काय असेल तर मला सांगा मी तुमची लगेच मदत करते. मधुभाऊ बोलायला लागतात की तू ज्या आजपर्यंत ज्या गोष्टी बोलल्यास त्या खऱ्या खोट्या ते सगळं मला सांगायचे आहेत. आणि मधुभाऊ बोलतात की तू तन्वी पण रविराजांच्या घरी घुसलीत कशी. तो इथे प्रिया बोलायला लागते की तुमचं ते गाठोडे आहे ना. प्रिया सांगायला लागते की ते तुमचं गाठोडे ना ते चोरलं आणि मी ते गाठोडे चोरून रविराजांची मुलगी बनून त्यांच्या घरात घुसले. मधुभाऊ बोलतात ते गाठोडे मिळाले कसे. तो इथे प्रिया तर पप्पा करायला लागते. प्रिया बोलायला लागते कुठे काय मी तुमच्या आश्रमामधूनच चोरून आणलं. मधुभाऊ बोलतात हे गाठोडे तुझंच कसं हे तुला कसं कळलं. मधुभाऊ तिच्याकडनं जी माहिती मिळाली असते ती खूप संशयास्पद वाटते. तेव्हा ती मधुभाऊ तिच्याकडनं जेवढी माहिती घेतात तेवढी माहिती घेतात. मधुभाऊ प्रियाकडनं जेवढी पण माहिती असते तेवढी माहिती काढायला बघतात आणि तेव्हा प्रिया बोलतात की तुम्ही जेवढं पण सांगायला आणि वागायला मी तयार आहे. प्रिया बोलते की तुम्ही जसं सांगाल तसं मी वागायला तयार आहे. आणि प्रिया बोलायला लागते की या सगळ्यातनं मला बाहेर काढा. मधुभाऊ बोलायला लागतात की मी विचारलेल्या प्रश्नाची बरोबर उत्तर देशील ना मी तुला माफीचा साक्षीदार बनवेन ही केस मागे घेईन. तेव्हा इथे प्रिया मनातल्या मनात बोलायला लागते की काय झालं तरी पण मी सगळं सत्य मधुभाऊंना सांगेन. मधुभाऊ बोलायला लागतात की मी उद्या येतो आणि तुला सगळे प्रश्न विचारतो. दुसऱ्या दिवशी मधुभाऊ अर्जुनला विचारतात की आश्रमातील कोणतेही पण डॉक्युमेंट कुठे जात नाही मग हे गाठोडे घेऊन प्रिया इकडनं घेऊन पाहिलेत कशी. अर्जुन सांगायला लागतो की मला याच्यातलं काहीच माहित नाही. तर ते मधुभाऊ सांगायला लागतात की मधुभाऊ बोलायला लागतात की मी प्रियाला चांगल्या ट्रॅपमध्ये अडकवलं तिला जाऊन उद्या सांगाल की मधुभाऊ तुझी सुटका करतील. मधुभाऊ सांगायला लागतात की प्रियाचे डॉक्युमेंट बघता तन्वी असू शकते या सगळ्या क्रायटेरियात ती बसतच नाही. इथे अर्जुन बोलायला लागतो की तुम्ही अशी एक खूण सांगा ती प्रियाच्या अंगावर असेल. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात की तिच्या अंगावर कुठलीच खूण नाही. अर्जुन बोलायला लागतो तुळशीपत्र. इथे मधुभाऊ बोलतात की तिच्या पायावर जे तुळशीपत्र आहे ना ते सगळं खोटं आहे तो टॅटू आहे आणि हे तुळशीपत्र पाहून रविराजांनी तिला तिची मुलगी म्हणून स्वीकारलं होतं. ते मधुभाऊ बोलतात की ह्याच्यावरून हे समजतं की ती प्रिया तन्वी नाही ही सायली तीच तन्वी आहे कारण की तिच्या पायावर तुळशीपत्र आहे. अर्जुन सांगायला लागतो की मी आणि चैतन्य ठरवलं होतं की प्रियाच्या पायाखाली जी तुळशीपत्र आहे ते खोटं आहे. ही जन्मखून तिच्या पायाखाली अगोदर नव्हती आणि हे आम्ही पाहिलं होतं आणि नंतर ती कशी आली. मधुभाऊ बोलायला लागतात की काहीतरी गडबड आहे मी जाताना उद्या ना रेकॉर्डर घेऊन जाईन. आणि मधुभाऊ बोलायला लागतात की मी उद्या रेकॉर्डर घेऊन जाणार आणि ती काय बोलतात ते सगळं रेकॉर्ड करणार. मधुभाऊ सांगायला लागतात की तुम्ही तिला विश्वास द्या आणि मी केस मागे घेतली तर असे तिला सांगितलं तर ती काही करेल. अर्जुन बोलतो ठीक आहे पण ही सायली तन्वी. मधुभाऊ बोलतात की मी प्रत्येक वेळा विचार केला होता की जे सायलीमध्ये गुण आहेत ते प्रतिमामध्ये पण तेच गुण आहेत. त्यानंतर मधुभाऊंना विश्वासात घेऊन अर्जुन प्रियापर्यंत मेसेज पोहोचवतो. त्यानंतर प्रियापर्यंत अर्जुनचा मेसेज पोहोचतो. त्या मेसेजमध्ये असतं की जर मधुभाऊने जर केस मागे घेतली तर प्रिया याच्यामधून वाचू शकते. प्रिया ठरवते की मधुभाऊंना अंगाशी घेऊन ही केस मी मागे घेते आणि मुळातच मी खरी तन्वी नाही आणि खरी तन्वी कोण आहे हे मी सांगितलं. मधुभाऊ ही केस मागे घेऊन मला ह्याच्यातून बाहेर काढते. या जेलमधून निघाल्यानंतर मी बाकीचं माझं राहिलेलं आयुष्य नीट जगता येईल आणि नको ती प्रॉपर्टी आणि नको ते काय फंदे आणि असा प्रिया विचार करायला लागते. इथे मधुभाऊ दुसऱ्या दिवशी रविराजांना फोन करून सांगतात की मी प्रियाकडे गेले होते आणि ती काही गोष्टी सांगायला तयार आहे आणि काही काही खुलासे होणार आहे. तसं पण रविराजांना वाटत असतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आणि मधुभाऊ पण हे सत्य समोर आणणार आहेत. इथे रविराज सगळा ऐकलेला प्रकार आणि घडलेला प्रकार प्रतिमाला सांगतात. तेव्हा प्रतिमा बोलायला लागते मी पण उद्या तिकडे येणार. रविराज बोलतात नको. तो इथे प्रतिमा बोलते
आणि प्रतिमा बोलायला लागते, काही झालं तरी पण मला या प्रियाचं तोंड काय ते सत्य ऐकून घ्यायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी प्रतिमा रविराजांबरोबर जायला निघते. ते मधुभाऊ प्रियाला विचारायला लागतात. ते प्रिया सांगायला लागते की साक्षी शिकरे आणि महिपत या दोघांनी मला सांगितलं होतं की तू तिकडे जा आणि हे सगळं कर. मधुभाऊ बोलतात की हे सगळं सांगायचं नाही, तू तन्वी होतीस ना, तू तन्वी बनून गेलीस ना, तेव्हा तू पुरावे कुठले दिलेस आणि तू कुठनं गाठोडे उचललंस ते सगळं सांगायचं. तेव्हा प्रिया सांगायला लागते की हे मला काय माहीत नाही, मला हे सगळं ना साक्षी शिकरे आणि महिपतने दिलं होतं. तो त्या टायमाला साक्षी तिच्या कानफडत मारते. साक्षी सांगायला लागते की मी सांगते ही मुळातच तन्वी नाही, ही मूळ तुमच्या तन्वीला फसवून तिला हाकलवून ही तिकडे आली होती आणि ह्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. साक्षी सांगायला लागते की हे सगळं गाठोडं होतं ना तुमच्या आश्रमातली तन्वीचं होतं, हे तन्वी बनून आम्हीच तिला तिकडे पाठवलं आणि हिच्यावर तुम्ही आता ही तन्वी नाही, हिच्यावर तुम्ही फ्रॉडची केस टाका. चिडलेले मधुभाऊ बोलायला लागतात की बोल लवकर, तू कोणाचं गाठोडं चोरून आणलंस. प्रिया गडबडते आणि मनातल्या मनात बोलायला लागते की ह्या म्हातारीनेच मला अडकवायचा ट्रॅप केला आहे. आणि त्याच टायमाला प्रिया जोराने ओरडते आणि बोलते की म्हाताऱ्या, मी तुला ओळखत नाही आणि मी कुणाचं पण गाठोडे आणले, तुला काय करायचं. प्रिया बोलायला लागते की या सगळ्यामध्ये तू मला काय अडकवायला इथे आलास का, तू माझ्या विरुद्ध ट्रॅप रचलायस का. मधुभाऊंचा हा ट्रॅप कळल्यानंतर आता प्रियाच मधुभाऊंवर पेटून उठते आणि प्रिया मधुभाऊंना नको ते बोलायला लागतं. त्याच टायमाला प्रतिमा आणि रविराज हे सगळं ऐकत असतं आणि प्रियाचं सगळं खोटरला बाहेर आल्यावर त्याच टायमाला रविराज तिथे येऊन प्रियाच्या कानाखाली लावतात आणि बोलतात कुठल्या जन्मीचा पाप केलं होतं तुझ्यासारखी आवडत माझ्या इथे आली. या प्रकारे आता सत्याचा उलगडा झालेला आहे आणि अर्ध सत्य समोर आलेलं आहे आणि आता अर्ध सत्य येणं बाकी आहे आणि सायलीच खरी तन्वी आता कसं करणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.